नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पर्सेंटेजचा नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. ऑलरेडी आपण 3 पार्टमध्ये काही क्वेश्चन बघितलेले आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहेत हे सर्व एक्झामसाठी. एका वर्गातील एकूण 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. वेन डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा, दोन भाषा आहेत. ठीक आहे, कोणत्या कोणत्या आहेत? स्पॅनिश आणि पोर्तुगीज. सपोज पहिला सर्कल हा स्पॅनिश वाला आहे आणि जो सेकंड सर्कल आहे हा पोर्तुगीज वाला आहे. त्याच्यानंतर बघा, हा मधला जो सर्कल असणार आहे ते दोन्ही भाषा, ठीक आहे, पोर्तुगीज आणि स्पॅनिश वाला असेल. त्यांनी असं म्हटलंय की एकूण 43 विद्यार्थी, टोटल विद्यार्थी किती आहेत? 43 आहेत. 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. दोन्ही भाषेसाठी म्हणजे मध्ये असणारा व्हॅल्यू ते 13 जण आहेत. त्याच्यानंतर 21 जणांनी पोर्तुगीज साठी नावे दिली. फक्त पोर्तुगीज म्हणलंय का त्यांनी? फक्त पोर्तुगीज म्हणलं असतं इथं आलं असतं. पोर्तुगीजाचा अर्थ पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 21 आहे, ते बाहेर लिहावं लागेल. पुढे काय म्हटलंय त्यांनी? तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, म्हणजे इथली व्हॅल्यू काढायची तुम्हाला, इथली व्हॅल्यू माहित नसो एक्स पकडू. फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, परंतु त्यामध्ये पोर्तुगीज नव्हे असे विद्यार्थी किती, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. मित्रांनो, ह्याच्यावरून तुम्ही फक्त पोर्तुगीज साठी नावे, ज्यांनी नावे दिले असतील भाषा शिकण्यासाठी, त्याची व्हॅल्यू काढू शकता. पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 21 आहे, त्याच्यामध्ये इथं 13 आहे, तर 21 मधून 13 मायनस करा, इथं व्हॅल्यू येईल. तर फक्त पोर्तुगीज शिकणाऱ्यांची व्हॅल्यू किती असेल? 8 असेल. बरोबर आहे. मग मला सांगा टोटल किती विद्यार्थी आहेत? टोटल 43 आहेत. ते 43 कसं बनतं? फक्त स्पॅनिश शिकणारे एक्स, फक्त पोर्तुगीज शिकणारे 8 आणि दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवलेले विद्यार्थी 13. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. हे 43 इक्वल्स टू एक्स प्लस 13 आणि 8 किती झाली? 21. एकाला 21 शिकलं मायनस मध्ये येणार, म्हणून त्या 43 मधून जर तुम्ही 21 मायनस केले तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी जे काही नावं दिलेली असतील त्याची व्हॅल्यू भेटून जाईल. 3तून 1 गेला, 2 उरला, 4तून 2 गेले, 2 उरले, म्हणून एक्स ची व्हॅल्यू 22 आलेली आहे. हे एक्स म्हणजेच काय? तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवलेले विद्यार्थी असणार आहेत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 22, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलं मित्रांनो? चला पुढे जाऊ, आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया. एका वर्गात 100 विद्यार्थी आहेत. टोटल विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 100 विद्यार्थी आहेत. 60% विद्यार्थी क्रिकेट खेळतात. बघा, 60% विद्यार्थी मित्रांनो क्रिकेट खेळतात. पण वेन डायग्राम न सॉल्व्ह करू ह्याला. चला, दोन आहेत क्रिकेट खेळणारे. पहिला सर्कल आपण क्रिकेट खेळणारे आहेत असं समजूया. त्याच्यानंतर दुसरा फुटबॉल खेळणारे, हा सर्कल फुटबॉल खेळणारे असतील आणि ह्या मधला असणार आहे ते दोन्ही खेळ खेळणारे असतील, क्रिकेट आणि फुटबॉल. ठीक आहे, कोणी थोडं शॉर्टकट लिहिले. 60% विद्यार्थी क्रिकेट खेळतात. 100चे 60% म्हणजे 60 असणार आहेत ते विद्यार्थी क्रिकेट खेळतात. फक्त क्रिकेट म्हणलं असतं ते मध्ये आलं असतं. 30% विद्यार्थी फुटबॉल खेळतात. फक्त फुटबॉल म्हणलं असतं ते इथं आलं असतं. फुटबॉल म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू ती बाहेर लिहायची. आणि 10% दोन्ही खेळ खेळतात, म्हणजे इथली व्हॅल्यू असणार आहे 10. मला सांगा, फक्त क्रिकेट खेळणारे 60 मधून 10 गेले 50, फक्त फुटबॉल खेळणारे 30 मधून 10 गेले 20. क्वेश्चन मध्ये विचारलंय क्रिकेट व व फुटबॉल काही न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा, फक्त क्रिकेट खेळणारे 50 आहेत, फक्त फुटबॉल खेळणारे 20 आहेत आणि दोन्ही खेळ खेळणारे 10 आहेत. 50 आणि 20 70, 70 आणि 10 80. म्हणजे 80% स्टुडंट असे आहेत जे कोणता ना कोणता खेळ खेळतात. किती पैकी? 100 पैकी मित्रांनो. तर 100 मधले 80 गेले म्हणजे उरले किती? 20 असणार आहेत का नाही? तर 20% विद्यार्थी असे असतील जे कोणताही खेळ खेळत नाहीत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 20%, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ आपण. बघा, एका नर्सरीच्या वर्गात 50 विद्यार्थी आहेत मित्रांनो. ठीक आहे. चला आपण वेन डायग्राम सॉल्व्ह करू प्रश्न. की इंग्लिश बोलतात काही, हा इंग्लिश वाला सर्कल आहे समजूया आपण. त्याच्यानंतर दुसरा सर्कल आहे बघा हिंदी, हा हिंदीवाला आहे. त्याच्यानंतर आणि हा मधला जो कॉमन पार्ट असणार आहे ते दोन्ही वाला असेल, हिंदी आणि इंग्लिश वाला असेल. बरोबर आहे. चला पुढे जाऊ, आपण सॉल्व्ह करूया. बघा, 50 विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 50 विद्यार्थी आहेत. काय म्हटलंय? काही केवळ इंग्लिश तर काही केवळ हिंदी बोलतात. 10 विद्यार्थी हिंदी इंग्रजी दोन्ही बोलू शकतात. दोन्ही बोलणारे 10 विद्यार्थी आहेत, मधील दोन्ही बोलणारे. पुढे
इंग्लिश बोलू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 21 आहे. पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 21 आहे ते बाहेर लिहायचं, कारण फक्त इंग्लिश म्हणलं असतं ते मध्ये लिहिलेलं असतं. मग मला सांगा पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 21 आहे आणि इथं 10 आहे, तर 21 मधून 10 गेले. फक्त इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या किती असेल? 11 असेल. एकातून शून्य गेला एक, दोनातून एक गेला एक. पुढे वाचा. इंग्लिश बोलू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 21 असेल तर किती विद्यार्थी हिंदी बोलू शकतात? म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू काढायच्या. पुढे किती विद्यार्थी केवळ हिंदी बोलू शकतात? एक्स ची व्हॅल्यू काढायच्या. आणि किती विद्यार्थी केवळ इंग्लिश बोलू शकतात? आता केवळ इंग्लिश तर 11 आहे. शेवटला 11 येणारा ऑप्शन हो का इथं आहे मित्रांनो. पण या क्वेश्चनचा आन्सर 11 ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसणार आहे. पण हा प्रश्न आपण सगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. बघा, आधी आपण केवळ हिंदी बोलणारे काढू. टोटल विद्यार्थी किती होते? 50 होते. मग केवळ इंग्लिश बोलणारे 11 आहेत, दोन्ही बोलणारे 10 आहेत आणि फक्त हिंदी बोलणारे एक्स. त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. मग किती आलं मित्रांनो? हे 11 आणि 10 21 प्लस एक्स इक्वल 21 मायनस मध्ये येतील. 50 मधून जर 21 गेले तर केवळ हिंदी बोलणाऱ्यांची व्हॅल्यू भेटेल. 10 तून 1 गेला 9 उरला, 4 तून 2 गेले 2. म्हणजे फक्त हिंदी बोलणारे किती असणार आहेत मित्रांनो? 29 असणार आहेत. बरोबर आहे. आता बघा प्रश्न काय काय विचारले तुम्हाला. पहिला प्रश्न विचारलाय तर किती विद्यार्थी हिंदी बोलू शकतात? त्यांनी असं म्हणलंय का फक्त हिंदी? हिंदी म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू. मग पूर्ण सर्कलची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? बघा, हिंदी बोलणारे केवळ हिंदी बोलणारे 29, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 29 प्लस 10 किती झाले? 39. म्हणजे हिंदी बोलणारे 39, जे तुम्हाला ऑप्शन नंबर दिसते का 4 मध्ये पहिलं. दुसरा प्रश्नाचा आन्सर किती विद्यार्थी केवळ हिंदी? केवळ हिंदी म्हणजे काय? फक्त हिंदी म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 29. हे काय दुसरा ऑप्शन 29. आणि तिसरा प्रश्न विचारलाय किती विद्यार्थी केवळ इंग्लिश बोलू शकतात? केवळ इंग्लिश म्हणजे फक्त इंग्लिश. फक्त इंग्लिश म्हणजे ही व्हॅल्यू जी 11 आहे, जी तुम्हाला ऑप्शन नंबर इथे दिसते. बरोबर आहे. म्हणून एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारले होते. पण या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. तुम्ही फक्त इंग्लिशची व्हॅल्यू काढली असेल तुम्हाला त्याच्यानुसार ऑप्शन नुसार 3 नंबरला 11 यायला पाहिजे. एकाच ऑप्शन मध्ये होतं, टिक करून तुम्ही आन्सर काढू शकत होता. सर्व सॉल्व्ह करायची गरज सुद्धा नव्हती. ठीक आहे. पण आपण सर्व प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. एक्झाम मध्ये विचारल्याच्या नंतर असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, एका परीक्षेत शेकडा 40 उमेदवार हिंदीत नापास झाले. ठीक आहे. शेकडा 30 इंग्रजीत नापास झाले. शेकडा 10 दोन्ही विषयात नापास झाले. उरलेले दोन्ही विषयात पास झाले, तर दोन्ही विषयात पास झालेले उमेदवार किती? हा प्रश्न आपण शॉर्टकटनं सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा, 40% हिंदीत नापास झाले. आपण सगळीकडे नापासचा डेटा घेऊ मित्रांनो. बरोबर आहे. 40 हिंदीत नापास झाले. मला सांगा इंग्रजीमध्ये नापास किती झालेत? 30 नापास झालेत. आणि दोन्ही मध्ये काय करायचं असते? मायनस करायचं असते म्हणून मी सांगितलंय. आणि दोन्ही विषयात नापास झालेत किती? शेकडा 10 दोन्ही विषयात नापास झाले, ते मायनस करायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे किती नापास झाले? आपण डेटा नापासचा घेतला 40 आणि 30 70. 70 मधले 10 गेले म्हणजे उरले किती? 60% विद्यार्थी नापास झालेत. मग मला सांगा, जर 60% विद्यार्थी नापास झाले असतील मित्रांनो, म्हणजे उरले किती रे? टोटल 100% असतात. आणि 100% मधले जर 60% विद्यार्थी फेल झाले असतील, तर उरलेले 40% विद्यार्थी पास झाले असतील. 40% काय झाले असतील? पास झाले असतील. तेच विचारलंय. तर पास झालेले उमेदवार किती? तर ते असणार आहे 40%. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 40%, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. बरोबर आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी दोन्ही मध्ये अनुत्तीर्ण झाले म्हणले. बरोबर आहे. बघा, 100 विद्यार्थी होते मित्रांनो. बरोबर आहे. चला पास किती झालेत? गणितामध्ये आपण पासचा डेटा घेऊ सगळीकडे मित्रांनो. पासचा डेटा घेतला तर 40 गणितात पास झालेत. त्याच्यानंतर 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेत आणि दोन्ही मधले मायनस करायचे असतात. 8 विद्यार्थी नापास झालेत म्हणले. आपण डेटा पासचा घेतलाय. 100 मधले 8 नापास झाले, याचा अर्थ 92 पास झाले असतील. बरोबर आहे. 60 आणि 40 100 झालं. 100 मधले 92 गेलं मित्रांनो, म्हणजे उरलं किती? 8च उरलं का नाही? मग हे 8 काय झाले असतील? तर आपण हे 5चा डेटा घेतलाय. 100 मधले 92 गेले म्हणजे 8. बरोबर आहे. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला? तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? तेच विचारलंय. उत्तीर्णचाच डेटा विचारलाय. 5चाच विचारलाय. म्हणून 5 किती झाले असतील? तर 8%. ठीक आहे. जे काय असेल ते 8, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 8, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. तर या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला अनुत्तीर्णचा डेटा विचारला असता नापासचा, ते 100 मधून मायनस केला असतं. पण आपला 5चाच विचारलाय आणि आपण 5चा डेटा काढलेला आहे. पुढे जाऊ आपण.
एका संयुक्त कुटुंबातील सर्वांपैकी 8 सदस्य केळी खात नाहीत. बघा ही 3 by 3 ची वेन डायग्राम आहे मित्रांनो. आपण ह्याला सॉल्व्ह करूया बघा. हे महत्वाचे क्वेश्चन आहेत, हमखास असे प्रश्न विचारले जातात. सपोज पहिला सर्कल आहे मित्रांनो केळीवाला घेऊ आपण, जे असे सदस्य आहेत जे केळी खात नाहीत. हा सेकंड वाला सर्कल असा घेऊ जे पपई खात नाहीत. 3 फळ आहेत, केळी, पपई आणि दुसरं कोण आहे पेरू. हा तिसरा सर्कल असे जे पेरू खात नाहीत. तर विचारलं एकूण संख्या दर्शवणारा पर्याय, एकूण किती आहेत ते माहित नाही आपल्याला, काढायचं एकूणची व्हॅल्यू. सपोज एक्स पकडू आपण, त्याची व्हॅल्यू काढायची. चला, संयुक्त कुटुंबातील 8 सदस्य केळी खात नाहीत. फक्त केळी म्हणलं असतं मित्रांनो तो मध्ये आलं असतं. केळी म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे म्हणून ते बाहेर द्यायची 8. 7 सदस्य पपई खात नाहीत. फक्त पपई म्हणलं असतं इथं आलं असतं म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे म्हणून ते बाहेर लिहायचं. 6 सदस्य पेरू खात नाहीत. फक्त पेरू म्हणलं असतं इथं आलं असतं, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू म्हणून ते बाहेर लिहायची. समजायलंय? पुढे चला. 5 जण पपई आणि पेरू खात नाहीत. आधी मधली व्हॅल्यू लिहू मित्रांनो. सगळे 3 जण. तिन्ही न खाणारे किती आहेत बघा. 2 जण तिन्ही फळं खात नाहीत. म्हणजे इथली व्हॅल्यू काय असणार आहे? 2 असणार आहे. जे तिन्ही फळं खात नाहीत म्हणजे पपई, केळी आणि पेरू. आता बघा, आता 2-2 वाले घेऊ. 5 जण पपई आणि पेरू खात नाहीत. पपई आणि पेरू म्हणजे कोणती व्हॅल्यू मित्रांनो? हे बघा, पपई आणि पेरू म्हणजे ही व्हॅल्यू. बघा हे अर्ध कोर दिसते तुम्हाला ही एवढी. ह्याची व्हॅल्यू किती आहे? ह्याची व्हॅल्यू टोटल 5 आहे मित्रांनो. मग मला सांगा त्याची टोटल व्हॅल्यू हे अर्ध्या चंद्राची हो काही दिसते. त्याची व्हॅल्यू जर 5 असेल आणि ऑलरेडी इथं 2 असेल तर म्हणजे इथं किती पाहिजे मित्रांनो? 3 पाहिजे. कारण 2 + 3 मिळून इथं 5 पाहिजे. समजायले? पुढे बघा मित्रांनो, 2 जण केळी आणि पेरू खात नाहीत. केळी आणि पेरू म्हणजे कोणता सर्कल? हे बघा हे. हे बघा हे आडवं सर्कल एवढा मित्रांनो. केळी आणि पेरू. मग मला सांगा 2. मग मला सांगा इथं 0च पाहिजे कारण 2 + 0 मिळूनच 2 व्हायला पाहिजे. बरोबर आहे? 3 जण पपई आणि केळी खात नाहीत. पपई आणि केळी म्हणजे कोणता सर्कल मित्रांनो? हे बघा हे उभा सर्कल. हे बघा हे. हा उभा एवढा आडवा. किती जण आहेत? 3 जण आहेत. ऑलरेडी इथं 2 आहे का नाही मित्रांनो? इथं 2 आहे तर इथं 1च पाहिजे कारण 2 + 1 मिळून इथं 3 पाहिजे. समजायले? तर अशा पद्धतीने असणार आहे. आता बघा तुम्ही कुठली व्हॅल्यू काढू शकता. फक्त पपईनं केळी न खाणारे किती काढणार? पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 8 आहे. 8 मधून मायनस करा. 2 आणि 1 3. 8 मधून 3 गेले म्हणजे इथं फक्त 5 असेल. तसं पपई न खाणारे टोटल 7 आहेत. तर फक्त पपई न खाणारे 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे इथे किती उरलं? 1 उरलं. पूर्ण पेरू न खाणारे किती? 6 आहेत. 3 आणि 2 5. 6 मधून 5 गेले म्हणजे फक्त पेरू न खाणारे 1. आता कुठली पण एक व्हॅल्यू घ्या मित्रांनो पूर्ण सर्कलची. आपल्याला एकूण व्हॅल्यू काढायच्या. कुठली पण एक व्हॅल्यू घ्या. सपोज आपण केळीची व्हॅल्यू घेऊ. मग पूर्ण सर्कलची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? हे काय पूर्ण गोल सर्कलची ती व्हॅल्यू 8 आहे. मग इथं घेऊ 8. आता ह्या सर्कलमध्ये जे जे काउंट झालेले आहेत त्याला सॉल्व्ह करा घ्यायचं नाही. जे राहिलेले आहेत मोजायचे तेवढेच घ्यायचे टोटलमध्ये. मग मला सांगा आता काउंट न होणारे कोणते? हे बघा हे पूर्ण सर्कलमध्ये आपलं 8 मध्ये काय काय काउंट झालंय? हा 1 काउंट झाला, 2 काउंट झाला, 3 काउंट झाला म्हणजे 2 आणि 1 3 हे झालं आणि 5. पूर्ण सर्कल मधल्या व्हॅल्यू जर राहिल्याच व्हॅल्यू कोणत्या मित्रांनो? फक्त 1 राहिल्या, 3 राहिल्या आणि 1 राहिल्या. तर त्याच तेवढ्या व्हॅल्यू राहिल्या तेवढ्याच घ्यायच्या. तर हे 3 आणि 1 4 आणि 1 5. हे 5 इथं घ्या. म्हणजे टोटल सदस्य 8 आणि 5 किती झाले? 13 झाले. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर असेल 13, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. कितीही मोठा प्रश्न असू द्या मित्रांनो, अवघड काहीच नाही. तुम्हाला कन्सेप्ट जर माहिती असेल फक्त, तुम्ही कसलाही प्रश्न या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर 13 असणार आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे? पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, 70 व्यक्तींच्या गटात. चला बघा आपण वेन डायग्राम सॉल्व्ह करू. किती व्यक्ती आहेत? टोटल 70 व्यक्ती आहेत. चहा पिणारे, हे बघा पहिला सर्कल चहा पिणारे, दुसरा सर्कल दूध पिणारे आणि हा जो कॉमन वाला पार्ट आहे तर ते दोन्ही वाले असतील. एक चहा आणि दूध. बरोबर आहे? पुढे चला बघा 70 व्यक्तींच्या गटात 28 व्यक्ती फक्त चहा पितात. फक्त चहा म्हणलंय म्हणजे इथं असेल मित्रांनो, बाहेर नाही. फक्त म्हणलं तर मध्ये घ्यायचं ओन्ली. 32 व्यक्ती चहा आणि दूध पितात. दोन्ही व्हॅल्यू आहेत 32 हे इथं असेल. फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या किती म्हणजे इथली व्हॅल्यू तुम्हाला काढायची मित्रांनो. बरोबर आहे? मग मला सांगा 70 टोटल किती? 70 आहे. ते कसं बनतं मित्रांनो? फक्त चहा पिणारे 28, दोन्ही पिणारे 32 आणि फक्त दूध पिणारे X. तर किती झालं ते? 70 इज इक्वल्स टू बघा 8 आणि 2 10, 4 आणि 2 6, 60. इकडे 60 मायनस मध्ये येतील. तर त्या 70 मधून जर 60 गेले तर किती उरले मित्रांनो? 10 उरले का नाही? म्हणून X ची व्हॅल्यू 10 आली. तर ते X म्हणजेच काय? तर फक्त दूध पिणारे असणार आहे. त्याची व्हॅल्यूच विचारली होती क्वेश्चन मध्ये तुम्हाला. म्हणून त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? 10 आलेली आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 10, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. बरोबर आहे? तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. समजतंय? ठीक आहे?
चला पुढे जाऊ मित्रांनो. एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत. किती खेळाडू आहेत मित्रांनो? 80 खेळाडू आहेत. बरोबर आहे. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. बघा, हा टोटल 80 आहेत, त्यातले 36 खेळाडू कबड्डी खेळतात. हा कबड्डीवाला सर्कल असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. हा क्रिकेटवाला सर्कल असणार आहे. बरोबर आहे. बघा, 36 खेळाडू कबड्डी, फक्त कबड्डी म्हणलं असं तर मध्ये आलं असतं. कबड्डी म्हणजे पूर्ण बाहेर व्हॅल्यू येईल. 48 क्रिकेट खेळतात, फक्त क्रिकेट नाही म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू बाहेर येईल. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असतील, ठीक आहे, खेळणाराच डेटा दिलाय आपल्याला, म्हणजे इथलं 12 मध्ये येईल. बरोबर आहे. म्हणजे फक्त कबड्डी खेळणारे किती? 36 मधून 12 गेले, 24 उरले. फक्त क्रिकेट खेळणारे 8 मधून 2 गेले 6, 4 गेला 3, 36. किती टक्के कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत असं विचारले तुम्हाला? मला सांगा. टोटल 80 होते, कबड्डी खेळणारे 24 आहेत, फक्त क्रिकेट खेळणारे 36 आहेत आणि दोन्ही खेळ खेळणारे 12 आहेत. किती झाले? 6 आणि 4 10 आणि 2 12, हातचाला 1 2 आणि 3 5, 5 आणि 2 7. 72 खेळाडू काही ना काही खेळ खेळणार आहेत, म्हणजे कबड्डी क्रिकेट किंवा दोन्ही खेळ खेळणार. पहिला न खेळणारे विचारले, टोटल किती होते? 80 होते. 80 मधले 72 खेळणारे आहेत, म्हणजे न खेळणारे किती? 8 असतील का नाही? ऑप्शन मध्ये 8 दिसते का? व्हॅल्यू मध्ये विचारलं नाही, टक्केवारीमध्ये विचारलंय. म्हणजे न खेळणारे किती आहेत? 8 आहेत का नाही? मग टक्के कसे काढायचे? न खेळणारे 8 किती पैकी 8 आहेत? टोटल पैकी. टोटल किती होतं? 80. म्हणजे 80 पैकी 8 विद्यार्थी न खेळणारे आहेत. टक्के काढायचे म्हणून इंटू 100. 0 0 कटला मित्रांनो. 8 1 8 म्हणजे किती टक्के? 10% विद्यार्थी असे असतील जे कोणताही खेळ खेळत नाहीत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 10%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. तर फिरवून क्वेश्चन थोडा विचारला होता मित्रांनो. अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला हमखास एक्झाम मध्ये विचारला जातो. हमखास म्हणजे हमखास. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ. 73 विद्यार्थी असलेल्या वर्गातील काही विद्यार्थी केवळ गिटार आणि काही केवळ बासरी वाजवू शकतात. ठीक आहे. बघा, वेन डायग्रामचाच प्रश्न आहे मित्रांनो. महत्वाचे प्रश्न आहेत हे, सर्वच्या सर्व प्रश्न. 73 विद्यार्थी, टोटल किती आहेत? 73 आहेत मित्रांनो. वर्गातील काही विद्यार्थी केवळ गिटार, पहिला सर्कल गिटारवाला देऊ आपण. दुसरा आहे बासरी. पुढे काय म्हटलंय? चला, 73 विद्यार्थी असलेल्या वर्गातील काही केवळ गिटार आणि काही केवळ बासरी वाजवू शकतात. 11 विद्यार्थी गिटार आणि बासरी दोन्ही वाजवू शकतात. हे दोन्ही वाले 11 आहेत म्हणून ते मध्ये लिहिले आपण. चला पुढे काय म्हटलंय बघा. जर गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 असेल, फक्त गिटार म्हणले का? नाही, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 31 ती बाहेर लिहायची. म्हणजे फक्त गिटार वाजवणारे इथं येईल. कसं काढायचं? 31 मधून 11 गेले, एकातून 1 गेला, 0 वरला, 3तून 1 गेला, 2, म्हणजे फक्त गिटार वाजवणारे 20 असतील का नाही? चला पुढे. आता फक्त बासरी वाजवणारे माहित नाहीत, एक्स असेल. पुढे काय म्हटलं? तर केवळ बासरी वाजवू शकणाऱ्या, तिची व्हॅल्यू काढायची आपल्याला, माहित नाही, एक्स. केवळ बासरी वाजवू शकणाऱ्या व केवळ गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मग आपण केवळ गिटार वाजवणाऱ्याची संख्या काढली की 20. म्हणजे सेकंड ऑप्शन मध्ये 20 यायला पाहिजे. कुठं आहे बघा सेकंड ऑप्शन? 20. ऑप्शन नंबर 4. 42 आणि 20. इथली व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही, याची व्हॅल्यू 42. ऑप्शन नुसार जर गेला होता. ठीक आहे. एका व्हॅल्यू तुम्हाला आन्सर भेटला, आपण सॉल्व्ह तर करणारच आहोत. बघा, मग मला आपण सांगा, फक्त बासरी वाजवू शकणाऱ्याची व्हॅल्यू कशी काढणार? टोटल किती आहे रे? 73 आहे का नाही? 73 कसं बनतं? फक्त गिटार वाजवणारे 20, दोन्ही वाजवणारे 11 आणि बासरी वाजवणारे माहित नाहीत, एक्स. किती झालं बघा? 73 इज इक्वल टू 0 आणि 1 1 2 आणि 3 31 प्लस एक्स. इकडे 31 मायनस मध्ये येतील. 73 मायनस 31 इज इक्वल टू एक्स. 3तून 1 गेला, 2 उरला, 7 मधून 3 गेले, 4 उरले. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली? 42 आली का नाही? म्हणजेच फक्त बासरी वाजवणारे किती? 42, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. आणि क्वेश्चन मध्ये विचारलं होतं केवळ गिटार वाजवणारे, केवळ गिटार वाजवणारे 20, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 42 आणि 20, जे तुम्हाला कुठं दिसते बघा? हे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. समजतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. बसमधून प्रवास करणाऱ्या एका गटात 6 जण तमिळ बोलू शकतात, 15 जण हिंदी बोलू शकतात आणि 6 जण गुजराती बोलू शकतात. 3x3 ची वेन डायग्राम आहे मित्रांनो. भाषा बोलणारे आहेत. कोणत्या कोणत्या भाषा आहेत? तर 3 भाषा आहेत. एक तमिळ, हा पहिला सर्कल तमिळवाला देऊ आपण.
दुसरा सर्कल हिंदीवाला आहे आणि तिसरा सर्कल गुजराती भाषा बोलणार, हा गुजरातीवाला असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. पुढे काय म्हटले बघा, 6 जण तमिळ बोलू शकतात. फक्त तमिळ म्हणलं असतं तिथं आलं असतं, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू बाहेरल्या. 15 जण हिंदी बोलू शकतात, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे ती बाहेरल्या. फक्त हिंदी म्हणलं असतं मध्ये लिहिलं असतं. आणि 6 जण गुजराती बोलतात, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे म्हणून ते बाहेरल्या 6 जण. पुढे वाचा काय काय म्हटलंय. त्या गटात कोणीही दुसरी एखादी भाषा बोलू शकत नाही, म्हणजे 3च भाषा बोलणार आहेत, तमिळ, हिंदी आणि गुजराती. ह्याच्यापेक्षा दुसरी कोणती भाषा बोलली शकत नाही. जर गटातील 2 व्यक्तींनाच केवळ 2 भाषा बोलता येतात, 2 भाषा बोलणारे केवळ 2 व्यक्ती आहेत, आणि एक व्यक्ती तिन्ही भाषा बोलू शकतो. तिन्ही भाषा बोलणारे म्हणजे हा व्हॅल्यू किती, एकच व्यक्ती आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय, गटातील 2 व्यक्तींनाच केवळ 2 भाषा बोलता येतात. 2 व्यक्ती असे आहेत ज्यांना फक्त 2 भाषा येतात. 2 भाषा म्हणजे कोणत्या, एक तर ही असेल, ही असेल किंवा ही असेल. म्हणजे एक तर तमिळ हिंदी असेल, नसेल तर हिंदी गुजराती असेल, नसेल तर तमिळ आणि गुजराती. ह्या पैकी फक्त 2च व्यक्ती असे आहेत. म्हणजे कुठली पण एक तर व्हॅल्यू, ह्या 3 जी मी तुम्हाला हे केलेले आहेत, राईट केले आहेत, ह्या तिन्हीची मिळून व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. बरोबर आहे. कुठल्याही एका सर्कलची घ्या. सपोज तुम्ही इथली व्हॅल्यू जर 2 पुट केली, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय असणार आहेत मित्रांनो, 0 असणार आहेत. कारण 2च व्यक्ती असे आहेत ज्यांना फक्त 2 भाषा बोलता येतात. ठीक आहे. मग आपण जर इथं 2 घेतला असेल तर बाकी सगळं शून्य घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. जे इथं पण शून्य येईल आणि इथं पण शून्य येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने ही वेन डायग्राम तुमची सॉल्व्ह झालेली आहे. तर विचारले गटात एकूण किती व्यक्ती आहेत, तर ते एकूण माहित नाही तुम्हाला, टोटल काढायचंय. मला सांगा मित्रांनो, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे का नाही. 2 आणि 1 3, म्हणजे इथं किती असेल, 3 असेल. पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 15 आहे मित्रांनो, मग इथं किती आहे, 1 आहे, तर इथं किती असेल, 14. पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 6 आहे, तर इथं 3 आहे, तर इथे किती असेल, 3. कुठलीही व्हॅल्यू टोटल काढत असताना कुठली एक व्हॅल्यू पकडायची. सपोज ही 15 जर तुम्ही पकडली, या पूर्ण सर्कलची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 15 आहे. मग ह्या सर्कल मध्ये ज्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या काउंट करायच्या नाहीत. मग न काउंट करणाऱ्या व्हॅल्यू हे 3, ह्या 2 आणि हे 3 राहिले. म्हणजे 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, एवढंच काउंट करायचं राहिलं होतं. 15 आणि 8 किती झाले, तर 23 झाले मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजेच एकूण विद्यार्थी किंवा एकूण गटात व्यक्ती किती होते, तर ते 23 असणार आहेत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 23, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, कळतंय मित्रांनो. तर अशा पद्धतीचे हमखास प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. चला पुढे जाऊ मित्रांनो. परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी 32 व्यक्ती चहा पितात. चला, पहिला सर्कल चहा पिणारे, दुसरा सर्कल कॉफी पिणारे, आणि हा जो कॉमन पार्ट असणार आहे, हा कॉमन पार्ट म्हणजे दोन्ही पिणारे. दोन्ही म्हणजे मित्रांनो चहा आणि कॉफी पिणारे. बरोबर आहे. मला सांगा, 32 व्यक्ती चहा पितात. फक्त म्हणलं चहा तर मध्ये आलं असतं, म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे. 35 व्यक्ती कॉफी पितात. फक्त कॉफी म्हणलं असत मध्ये आलं असतं, पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 35, ते बाहेर घ्या. 22 जण चहा आणि कॉफी पितात, ते मध्ये असणार आहे, तर 22 जण चहा आणि कॉफी पितात. बरोबर आहे. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. मित्रांनो, टोटल माहित नाही तुम्हाला, एकूण माहित नाही, काढायचंय, त्याला आपण एक्स. बरोबर आहे. फक्त चहा पिणारे किती, 32 मधून 22 गेले म्हणजे 10. फक्त कॉफी पिणारे किती, 35 मधून 22 गेले, 5 2 गेले 3, 3 2 गेले 13. मला सांगा टोटल कसं बनतं, फक्त चहा पिणारे 10, दोन्ही पिणारे 22, आणि फक्त कॉफी पिणारे 13. ह्या सगळ्यांना ऍड केलं की तुमचं टोटल बनेल मित्रांनो. तर 3 आणि 2 5, 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजे टोटल किती झालं, 45. ठीक आहे ना. म्हणून टोटल व्यक्ती असणार आहेत 45, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. म्हणून एकूण एक्स ची व्हॅल्यू किती आली, 45. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हमखास अशा टाईपचा प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जातो म्हणजे जातो. कोणतीही एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झामला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊ मित्रांनो. बघा, एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. पासचा डेटा गेलो, पासचा सगळीकडे. बघा, इंग्रजीमध्ये 70% पास झाले. 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 65% गणितात उत्तीर्ण झाले, आणि दोन्ही मधले मायनस करायचं असतं. मला सांगा, 25% दोन्ही विषयात नापास झाले. 25% नापास झाले म्हणजे पास किती झाले असतील, 75% पास झाले असतील. 5 आणि 0 5, 7 आणि 6 13, 135 मधले 75 गेले, 5 मधले 5 गेले 0, त्याच्यात 13 मधून 7 गेले 60. ठीक आहे. 60% विद्यार्थी काय झाले असतील, पास झाले असतील. आपण पासचा डेटा केला. आपल्याकडे 60% विद्यार्थी पास झाले, आणि क्वेश्चन मध्ये सांगितले 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. बरोबर आहे. म्हणजे काय मित्रांनो, तर ह्या 60%ची व्हॅल्यू त्यांनी क्वेश्चन मध्ये 3000 दिली.
तर विचारले एकूण विद्यार्थ्यांनी परीक्षा किती दिली, तर टोटल परीक्षा दिलेले विद्यार्थी टक्केवारीमध्ये 100% असतात. तर 100% बरोबर किती? तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 0 0 कटलं मित्रांनो, 6 1 6 6 पंचे 30, 50 गुणिले 100 म्हणजेच किती आलं? 5000. किती आलं? 5000. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर 5000 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कळालंय? चला पुढे जाऊ आपण. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं जे काही महत्त्वाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. धन्यवाद.